असतं ना, प्रॉब्लेम झाला की आपल्याला आई आठवते. एरवी काय आपण बोलून मोकळे होतो आई कुठे काय करते, पण ती पहाटे लवकर उठते, तिच्या घरचा नाश्ता, तिच्या घरचं जेवण बनवते, त्यानंतर स्वतःचे शूटिंगचे सगळे डबे भरते आणि मग धावपळ करत पटापट ती सेटवर येऊन पोहोचते. बरं आता आलीये, थोडा उशीर झालाय तर पटकन मेकअप करूया असं करते का? नाही, ती सगळ्यांना गोळा करते. प्रत्येकाला काय आवडतं नाही आवडत त्या पद्धतीचे डबे त्यांना दाखवते. कधीतरी माझ्या कानावर पटकन येतं की तुझ्यासाठी ओल्या नारळाची करंजी घेऊन आले बरं का. आणि हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल येतं. ते स्माईल बघते आणि मग मेकअप करते. पण ठीक आहे, आपण म्हणतो आई कुठे काय करते. अरे हो, तुम्हाला बातमी नाहीच सांगितली ना मी. आपल्या सगळ्यांची लाडकी आई आसावरीताई म्हणजेच निवेदिता सराफ यांची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही बातमी ऐकून माझ्यासारखंच तुम्हालाही आता टेन्शन आलं असेल ना, त्यांची खूप काळजी वाटत असेल. पण नका काळजी करू, थोड्याच वेळात आपण त्यांना फोन करूया आणि त्यांची चौकशी करूया. शुभ्रा, तिच्यासाठी सोपं आहे ग, तिला काही कामं नाही आहेत. पण एक लक्षात ठेव सोहम, आज आई आहे ना म्हणून तू आहेस. आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते. तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस. आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई. शेजारी शेजारी बसलात तर मास्क लावून बसा, मास्क शिवाय बसायचं नाही. केवढ्या सूचना, बापरे. मला आठवते ना, लॉकडाऊन नंतर अगदी पहिल्या आठवड्यात मला ताप आला, थोडीशी कणकण वाटली, तर शूट थांबून घरी पाठवलं होतं तिने मला. म्हणजे आपल्या शो मधली आसावरी जास्त हट्टी का निवेदिता जास्त हट्टी, हा प्रश्न पडायचा मला. दोघी इक्वली हट्टी आहेत, पण गोड आहेत. आपल्या सेटवर माझी पहिली मैत्री जर कोणाशी झाली असेल ना, तर ती निवेदिता ताई बरोबरच झालेली. म्हणजे एवढी एज गॅप आहे आमच्या दोघींमध्ये, पण आम्ही मस्त बॉन्ड झालो. आणि खरं सांगू का, हे सासू सुनेचे सीन करता करता त्या नात्यामधली पॉझिटिव्हिटी आमच्या पर्सनल आयुष्यात कधी आली काही कळलंच नाही. मला नको, मी घेत नाही, मी घेते ना. साखर घालायची राहिली वाटतं. पण मी घातली होती साखर. साखरेऐवजी तांदूळ घातलेत तुम्ही. पण छान, तांदूळ घातलेली कॉफी पहिल्यांदा पितोय मी. अगं बे, तांदूळ? अहो म्हणजे हे सगळं तो टीव्हीवर दिसतंय. तुम्हाला सांगू, तो सीन करताना ह्यांना ऍक्च्युली तांदूळ घातलेली कॉफी दिली होती आणि त्यांना कळलंही नाही, त्यांनी ती तशीच पिऊन टाकली सीन मध्ये. पिऊन टाकली म्हणजे मला काय फारशी ती वेगळी लागली नाही, म्हणजे अगदी आवडली नाही, पण कळलं नाही काय. तुला देऊ तशी तांदूळ घातलेली कॉफी. आसावरीच्या रूम मध्ये सगळी तयारी असेल कॉफीची. तिच्या रूम मध्ये जाऊया, पण ती कॉफी नको. म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या सेट्सवर मेकअप रूम्स असतातच, पण ही मेकअप रूम काही विशेष आहे. त्या मेकअप रूम मध्ये काय खास आहे हे आपल्या प्रेक्षकांना दाखवूया का? चला, ही आहे निवेदिताची मेकअप रूम. आणि या ज्या सगळ्या सूचना देत असतेस ना आम्हाला, त्या सगळ्या आता तू सांभाळ, सगळं कर, कळलं ना? निवेदिता, कळलं ना? हो. सिरियल मधली सासू तू आहेस, पण खऱ्या आयुष्यातली सासू ही आहे. बाय द वे, तुम्ही सगळ्यांनी तुमची कोविड टेस्ट केली आहे ना? अरे मी काय विचारते तुम्हाला, तुम्ही केली आहे ना कोविड टेस्ट? आम्ही बघतो, तुला कळवतो.
नको काळजी करूस हा. बरा आहे ना हा आशुतोष? निवेदिता ताई पण सकाळपासून टेन्शन मध्ये बसली आहे माहितीये. ह्याचे रिपोर्ट्स काय आले आणि कोविडची टेस्ट केली आहे, काही कळायलाच मार्ग नाहीये. फोन लावते तर उचलतही नाहीये. सर आशुतोष येणार नाही असं म्हणतोय. का? आय डोंट नो. मी त्याला फोन करत होते पण तो म्हणत होता की मला शक्य नाहीये आज यायला. अरे बापरे, त्याचे रिपोर्ट्स आले की काय? बरं आहे ना तो? मी फोन करून बघते परत. हे बघ आशुतोष, इथे सगळी काळजी नीट घेतली जाते. तू लवकर निघ. आय नो. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मी जी कोविड टेस्ट केली होती ना त्याचा रिपोर्ट नाही आलाय अजून. आणि निवेदिता ताईंचा रिपोर्ट यायला पण उशीर झाला होता. सो असे चान्सेस आहेत की मी पॉझिटिव्ह असू शकतो. आणि म्हटलं उगाच जर तसं असेल तर माझ्यामुळे तिकडे येऊन इन्फेक्शन पसरायला नको, म्हणून मी म्हटलं आज येत नाही. ओ माय गॉड, एक मिनिट थांब. म्हणजे आशू, म्हणजे तुला म्हणायचंय की तुझे रिपोर्ट्स कदाचित पॉझिटिव्ह असू शकतील का? हो म्हणजे असू शकतो. बघ ना, निवेदिता ताईंचा रिपोर्ट पण उशिरा आला होता. आणि अरे मग विचार ना फोन करून. दुसऱ्या कुठल्या कारणाने रिपोर्ट लेट होऊ शकतो. ओके, मी एक काम करतो, मी विचारतो त्यांना. पण सॉरी, मी आज येत नाही. उगाच माझ्यामुळे शूट थांबलं. अरे सॉरी काय आशू, अशा परिस्थितीत तू तसंही येऊ शकत नाही सेटवर. हे बघ, आता इथलं नको टेन्शन घेऊस तू. रिपोर्ट्स काय येत आहेत बघ आणि प्लीज आम्हाला कळव. या आशुतोष, रिपोर्ट निगेटिव्ह असणार, काळजी करू नकोस. बेस्ट ऑफ लक. हा कळव पण आम्हाला रिपोर्ट काय येत आहेत. हो चालेल, करतो मी. टेन्शन आलंय उगाच. आय नो, नको टेन्शन घेऊस, शांत राहा. बाय बाय. या बाय. अरे कमाल आहे तुझी आशू. बरं मला एक सांग, तुला त्यांनी असं काही सांगितलंय का लॅबमधनं की तुम्हाला बीएमसी मधनं तुमचा रिपोर्ट कळेल किंवा तुमचा रिपोर्ट रेडी आहे पण आम्ही सांगू शकत नाही? नाही नाही ना, मग कसली एवढी काळजी करतोयस तू आशू? अजिबात घाबरू नकोस. हे बघ आशू, मनाने पॉझिटिव्ह राहा, म्हणजे रिपोर्ट नक्की निगेटिव्ह येईल. आणि तू जरा तुझ्या त्या लॅबमध्ये परत फोन कर आणि त्यांच्याशी बोल. हा, विचार त्यांना की का अजून रिपोर्ट आलेला नाही आणि मला कळव रे बाबा, मला चिंता वाटते. हा, काळजी घे. हो, काळजी घ्या. बाय. सगळं ओके आहे ना? रिपोर्ट पण नॉर्मल आलेत ना? येस येस, एकदम. तुमच्या सगळ्यांचे बेस्ट विशेस होते ना. चला, उशीर झाला ऑलरेडी. ओ येस. तू काय ग बबड्याबद्दल उलट बोलत होतीस? ऐकलं मी. हे बघ, इतका पण वाईट नाही येतो. थोड्याफार चांगल्या क्वालिटीज आहेत त्याच्यात. काय बाबड्या आणि क्वालिटीज, आज एक विनोद आहे. यालाच रे, एक्झॅक्टली यालाच ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात आशू. बरं चल, तूच एखादी बबड्यामधली क्वालिटी सांग बरं. हा, एक सीन सांग ज्यात तो चांगला वागलाय. बेट लावतो, जिंकलास ना आम्ही तुला 1000 रुपये देऊ. चल, डन डील. बघा. हा हा, चल. ओके, डन. चला. ए बाबडी, घे ब्रश घे. बबड्या, सोन्या, राजा काय झालं रे तुला? ऐक ना बबड्या. ए बबड्या, अरे उठ ना राजा. यश म्हणू दे ग माझ्या बबड्याला. ए बबड्या, अरे थांब 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 बबड्या. काय आई? घे घे. एक मिनिट थांब जरा, थांब. बरोबर 9:32 वाजता तुला बाहेर पडायचंय. अरे आपण दिग्दर्शकांनाच विचारूया ना. मयेकर साहेब, तुम्ही या मालिकेचे दिग्दर्शक आहात. तुम्हाला तर बबड्या हे कॅरेक्टर करेक्ट माहिती असलं पाहिजे. तर तुम्हीच त्या बबड्या या कॅरेक्टर मधली एक चांगली गोष्ट सांगा ना. अवघड प्रश्न विचारला सर. म्हणून तर तुम्हाला विचारलं सर. बबड्याचा स्वभाव, आपला जो बबड्या ना, बबड्या सिरियल मधला, त्यांनी केलेलं एखादं चांगलं काम सांगा ना मालिकेतलं. बबड्याने केलेलं चांगलं काम. हा, अरे सूर्या, तू रोज शेड्यूल लावतोस ना. हा, मग मला सांग, वर्षभरात बबड्याने केलेलं चांगलं काम असलेला एखादा तरी सीन लावलायस का तू? आठवतंय? आपल्या बबड्याचा सीन. तर आणखीन किती बबड्या आहेत आपल्या सेटवर? हे कठीण आहे. अहो, हा प्रेक्षक डोक्याला शॉक आहे. डोक्यात माझं घड आहे. हो, हे बघ ना बबड्या, घे.
हे घे, असलं 150-200 वाला घड्याळ नकोय मला. अरे नाही नाही राजा, बघ तुला हवं होतं ना तेच घड्याळ आणलंय. 1.5 लाखाचं आहे बघ. आई तू खरंच 1.5 लाखाचं घड्याळ आणलं? आई शपथ. माय एकदा इकडे बघ तरी माय. शी बाबा, अरे बाबा, डोळ्याला साबण लावलंय आणि तुझ्यासारख्या भिकाऱ्याला काय बघायचं? माय अग. हाय. कशी आहेस ग? हा बघ आला तुझा बबड्या. केला मी तिला मेसेज. काय ग कशी आहेस तू बाकी? गोळ्याच घेते अगं. थकवा दिसतोय चेहऱ्यावर. आराम कर ग. मी आरामच करतेय. तुम्ही काय करताय? सगळे शूटिंग करताय ना? काय चाललंय काय सेटवर? सेटवर बबड्या वर्सेस सगळे अशी बेट लागली. भेट? कसली भेट? बबड्या कधी चांगला वागलाय का याची बेट आहे. हे मला सांग ना, तुला आठवतो एखादा सीन ज्यामध्ये बबड्या चांगला वागलाय? झोपतो की नाही माझा लेख? काय रे? सावकाश. निवेदिता ताई, अगं पाणी पी ना. थांब थांब थांब, तू बोलू नकोस, फक्त पाणी पी आणि शांत राहा बरं. बघितलं ना कशी खोकते, चेहराही पडलाय. उद्या काही करून मी निवेदिता ताईला भेटायला चाललोय. की तर अगदी नको वाटतं. बट ठीक आहे, काही लोकांना पाऊस प्रचंड आवडतो. कुणाला काय विचारताय? आपल्या अभिजित आणि आसावरीला. अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीचा मुहूर्त या पावसाने तर काढला होता. आठवतंय ना तुम्हाला? प्रचंड कोसळला आणि यांची मनाची गाठ बांधली गेली आणि आपल्या भेटीला आली ती एक हळूवार सुंदर लव्ह स्टोरी. या दोघांच्या नात्याकडे पाहिलं ना की मस्त वाटतं. आयुष्यात सगळं करेक्ट आहे असं वाटतं. काय कमालीचं अंडरस्टँडिंग आहे त्या दोघांमध्ये. म्हणजे खरंच त्या दोघांकडे पाहिल्यावर वाटतं की आयुष्य असं आनंदाने जगत राहावं. हो ना? हे 2 कटिंग नाही म्हणजे तसंही पावसामध्ये आपल्याला निघता येणार नाही म्हणून घ्या साहेब घ्या. वा, मस्त पाऊस, हवेतला गारवा आणि मनाला ऊब देणारा हा आलं घातलेला चहा. तुम्हाला सांगतो टपरीवरच्या चहाची चव 5 स्टारच्या चहाला पण नाही. मला असा माहोल खूप आवडतो. मी ते विचारतोय. म्हणजे असं मला पटकन सांगता नाही येणार आहो. कारण काय ना, आजपर्यंत मला काय आवडतं असं कोणीच विचारलं नाहीये मला. मग आज रात्री विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत उत्तर द्या मला. तुमची आवडती भाजी कुठली? तुमच्यासाठी ती मी स्वतः करून भाजी घ्या. ताजी भाजी, काकडी, लिंब. अगं तुला आवडतो ना, मग घे ना. नाही पण घरात आणि कोणालाच भोपळ्याची भाजी आवडत नाही. मग एकटीसाठी काय करायचं नाही का? चला चला सर, मी करते आपलं सगळं. चला. काय ग म्हातारे, काय म्हणला डॉक्टर? काय म्हणणार, सुई टोचल्याने दावा दिला बस. मग तू ये बाहेर चल. आलो. अरे हे काय बांधलं? सोडते. अगं राहू दे, काढा दे, अगं राहू दे काढ, म्हातारे. तू ऐक माझं, काढ, माझं तू. सोडते. अगं तू ऐक माझं, तू अस. अय्या, अभिजित राजे. लेखल्यासारखं वाटतं, पण माझ्यासाठी बबड्या ही हाक खूप स्पेशल आहे. त्या हाकेत ना आईचं प्रेम आहे. म्हणून तर तुला थांबवायसाठी आईची हाक गरजेची होती आणि तू थांबलास.
नाही नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट गिरीशी, मी थांबलो नाहीये, मला भेटायचं तिला. मी तरी कुठे तुला थांबवतोय. कुशाल जा. पण तू जातोच आहेस तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन जा ना तिच्याकडे. तर आम्ही तर काय सगळे जाऊन तिला भेटू शकत नाही. आमच्या शुभेच्छा घेऊन जा. अरे बघ तिचा चेहरा कसा खुलतो ते आमच्या शुभेच्छा बघून. पण मला निवेदिता ताईची खूप आठवण येते ग. मी आणि माझा नवरा रोज देवासमोर प्रे करतो की निवेदिता ताईला लवकर बरं वाटू दे म्हणून. अगं हे बघ, आम्ही पण तिच्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवतोय. वाव, हे एवढं मोठं ग्रीटिंग कार्ड. ई भक्ती, तुला काही मेसेज पाठवायचा निवेदिता ताईला लिहून? ऑफकोर्स, म्हणजे काय. काय झालं? काय बघू निवेदिता ताईला ओळखता येतं का? हे घे. ओके. अगं ए भक्ती, तुझा चेहरा असा का रंग लागलाय? थांब एक मिनिट. हे घे, फिक्स झाला तो. तुला धुवायला लागणार आहे आता चेहरा. हात पुसून घे. थांबा थांबा. बसलीस? ओ थांबा. साडी पॉइंटर हा, मध्ये चला. निघू. डोळे उघडशील? सावकाश चालवा. हो. ओके मी उगीच माझ्यामुळे आता शूटिंगचा खोळंबा नको तुमचा. थांब 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 थांब. आता तू एवढा व्हिडिओ कॉल केलाच आहेस तर आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी एक गंमत तयार केली आहे, ती दाखवतो तुला. हो, बघू बघू काय आहे. हे बा, माय गॉड, केवढं मोठं ग्रीटिंग कार्ड आहे. काय काय लिहिलंय सगळ्यांनी त्याच्यावरती? तुम्ही सगळ्यांनी बनवलं ते माझ्यासाठी? बघू ना काय काय लिहिलंय कोणी कोणी. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तुम्ही कशा आहात मॅडम? तुम्हाला खूप मिस करतोय आम्ही. हो, मी पण मिस करते तुम्हाला सगळ्यांना. कसं वाटलं मॅम सरप्राईज? खूप छान सरप्राईज दिलं तर तुम्ही मला सगळ्यांनी. किती मेहनत घेतली ते कार्ड करायला. मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि तुमचं हे कार्ड बघून ना मला खरंच एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. थांब 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 थांब. आणि आता खरंच मला खूप बरं वाटतंय आणि मी खूप फ्रेश आहे. निवेदिता, अशी मस्करी करतात का? मग काय, खरंच घाबरवलंस तू. अगं तेजू, यालाच प्रँक म्हणतात ना. आणि मला वाटतं प्रँक घाबरवण्यासाठीच करतात. हो ना. बाय द वे, फ्रेश दिसतेस तू. तुझा असा आवाज ऐकूनही छान वाटतंय. बरं, इतकी बरी झाली असते, ये ना आता सेटवर. अरे इथे भांडी वगैरे शोधतोय का तुझ्याशिवाय आम्ही? हो का? काय गो, काय मिळत नाहीये? तो आपला छोटा पॅन. हा अगं ते एक मिनिट, आता उभी आहेस बघ तिथे तुझ्या पाठीमागे. इथे? हो, जरा पाठीमागे बघ. महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. तेजश्री समोर आहे का तुझ्या? जरा थोडासा बाजूला ये ना. काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी?
नाही नाही, माझी तब्येत एकदम ठीक आहे, पण मला जरा काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. त्यासाठी खरं तर मी फोन केला होता, पण तेजू समोर बोलता येईना. आम्ही दोघी इतके अटॅच्ड आहोत ना एकमेकींना. काय झालंय काय? आय थिंक मी सिरियल सोडते. काय? अगं पण का? ते अचानक काय झालंय असं? अरे नाही, खरं सांगू का, माझा मीच विचार केला आणि मला स्वतःचा विचार पटला. बरं गिरीश, बाय. हॅलो हॅलो असताना सुद्धा हे नाही जेवलीस? मी मगाचपासून विचार करतोय की तुझं घास मला भरवतेस ना, तो माझ्या गळ्याखाली उतरतच नाहीये. आता मला उत्तर सापडलं. तू जेवलेलं नाहीयेस ना, मला माहितीये. मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. बायको आहेस ना तू माझी. मी पण तू जेवल्याशिवाय जेवणार नाही. मी तुला भरवणार. अहो असं काय मी करताय तुला आता? भरवणार. अहो नको. नाही भरवणार. ए शुभ्रा, सांग ना ग यांना, मी मगाशी थंड दूध प्यायले ना. सर आई ऐका, तुम्ही खरंच रूम मध्ये जाऊन झोपा, आराम करा. हे सगळं मी आवरून घेईन. तुझा मी तुला उगीच उठवलं झोपेत ना मी. तुझा माझा पट्टा कुठे? शुभ्रा, हे कसं करतायत अगं? आई ऐका, तुम्ही इथून जा बरं, या बाजूला सावकाश जा, कोपऱ्यातनं जा. पट्टा काही नाही करणार ते, जा. आसावरी पण खूप चिडले माझ्यावर. चेहरा सांगतोय, तिला वाटतंय मी खूप पिऊन आलोय. कुणालाही वाटेल. एक सेकंद मलाही डाऊट आला की हे नाटक चाललंय का खरे. इतकी भारी ऍक्टिंग केलीत तुम्ही. कशी काय सिरियल सोडू शकतेस? पुढच्या स्क्रिप्ट आल्यात आपल्याकडे. तू आल्यानंतर सीन रिहर्स करतोय आम्ही आता. तुझी तब्येत ठीक आहे ना? टेन्शनच येत आहे मला आता. परत निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतर कामावरती आल्यावर परत जर काही झालं तर ही भीती वाटते मला. आता बघ ना, मी ते या खोलीमध्ये बंद आहे. किती त्रास होतोय मला. अशोकसाठी काही करता येत नाहीये. नाही, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण यावर बोलून तोडगा निघू शकतो ना. सिरियल सोडणं हा काय उपाय नाही होऊ शकत. निवेदिता ते सिरियल सोडतेय. तुम्ही तिच्याशी बोलत होतात ना? काय आहे? प्लीज तुम्ही वेगळं काही कारण देऊ नका मला. बबड्या जसा तिच्या आईला फसवत असतो तसा आता मला फसवू नका. गावी तर जावंच लागेल. अरे पण मग तुझ्या कामाचं काय बाळा? आई मी काय म्हणतोय, मी कामाला जातो, तू जाशील का एकटी? अगं बी, अरे मी एकटी कशी जाऊ? अगं एकटी कुठे, एवढी सगळी लोक तर आहेत. अरे हो, पण मी गेले नाही ना रे कधी एकटी. मला काही कळणार नाही. नाही तू काळजी करू नको. एक काम कर, हे तिकीट धर. हा, जागा सुद्धा आपल्याला चांगली मिळाली. शेवटचा स्टॉप आहे सावंतवाडी अखेरी, तिकडे उतर. ठीक आहे? अरे पण बबड्या, काळजी करू नको, मी 2 दिवसात तुला न्यायला येतो. अरे माझ्याकडे तर फोन सुद्धा नाहीये रे. बबड्या, अरे बबड्या, ए बबड्या ऐक. अरे ए बबड्या ऐक ना. बबड्या, गर्दी जमायला लागली. लोकांना कळलं होतं आम्ही दोघं तिथे आहोत म्हणून. गर्दी जमायला लागली. एवढी वाढली की मुळी माझी बाईक पुढे जाईना, ती बस पुढे जाईना. सगळं तिथे अडकलं. सगळं ती बस अडकली, त्या बसमध्ये आसावरी अडकली, म्हणजे निवेदिता अडकली. बापरे, पण मग निवेदिता एकदम पॅनिक झाली असेल. अरे पॅनिक म्हणजे काय, गुदमरली ती. सगळी गर्दी तिकडनं, तिला श्वास घेता येईना. ती घाबरली, काय करावं कळेना. म्हटलं आता करायचं काय. नाही पण शेवटी आपले चाहतेच काम येतात ना. प्रोडक्शनच्या लोकांनी काही चाहत्यांच्या मदतीने तिला हळूच बाहेर काढलं. तिथे एक लोकल रिक्षा मागवली होती. त्या रिक्षात तिला बसवलं आणि डायरेक्ट गावाबाहेर नेऊन रिक्षा थांबवली. तेव्हा कुठे जीवात जीव आला ती. अरे नाही आशू, तसं नाही. पण मी खरं सांगू का, मी बोललीये, म्हणजे मी आपल्या प्रोड्युसरशी सुनील भोसलेशी बोललीये. त्याला मी सगळं माझा विचार सांगितलाय, माझी कारण सांगितली, आणि त्यालाही पटलंय ना ते. काय म्हणणं? नाही हे बघ, मी बोलतो, थांब त्यांच्याशी. आता काही उपयोग नाही आशू, खरंच माझं ठरलंय. काय आशू बघ, मला वाटतं बघ फ्रेम मध्ये कोण दिसतंय. ती नवीन आसावरी सिलेक्ट सुद्धा झालीये का? नाही असं कसं कोणी आसावरी करेल. तू थांब, मी बोलतो. हो हे बघा, तुम्ही माझी आई नाही होऊ शकत. मी तुझी आई नाहीच आहे. दोघींची गट्टी माहितीये ना, आपण सतत काही ना काहीतरी गप्पांमध्ये रमलेले असतो. पण मला राग आलाय तुझा. ही मस्करी मला आवडलेली नाहीये. अरे तू नेहमी सगळ्यांची चेष्टा मस्करी करत असतोस गिरीश. आज मी केली. कळलं ना कसं वाटतं ते.
चला लवकरच भेटूया. बाय बाय बाय, काळजी घे. बाय. तुम्ही तुमच्या आईला सांगायला विसरू नका की ती इरिप्लेसेबल आहे. गेले 4 दिवस निवेदिता ताईच्या तब्येतीची चौकशी करणारे खूप मेसेजेस आमच्याकडे आले. काही प्रश्नही विचारले गेलेत आम्हाला. आता त्या प्रश्नांमधल्या काही मोजक्या प्रश्नांची उत्तरं उद्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे बघायला विसरू नका. अगं बाई सासूबाई. केलं की हे सगळं एकदाच संपू दे बाबा. हे सगळं म्हणजे काय? अगं म्हणजे बबड्याचा लोक जे उद्धार करतायत ना ते काय कमेंट्स आल्यात माहितीये? काय वाच एखादी. राहू दे रे. अगं वाच की. एकाने लिहिलंय बबड्याला डबड्यानं हाणलं पाहिजे. निशाचा मेसेज आलाय बबड्याची चूक दिसत नाही आसावरीला, सुनेची मात्र दिसते. उदयने लिहिलंय की बबड्यामुळे आम्हाला पण घरात शिव्या पडतात. अरे यार, या लोकांच्या प्रश्नांची आपल्याला उत्तर देता यायला पाहिजेत. त्यांच्या मनात जर संताप असेल तर कॅरेक्टर म्हणून आपली काही बाजू आहेच की. खरंय, म्हणजे कधीतरी मांडता यावी आपल्याला. आयडिया. प्रश्न विचारले तर हे सर्व प्रश्न आपल्या लाडक्या दर्शकांतर्फे मी म्हणजे संजीवनी साठे या सगळ्या पात्रांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकेका आरोपीला इथे बोलावलं जाईल आणि त्याला प्रश्नांची उत्तरे मागितली जातील आणि जर कोणी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षाही ठोठावण्यात येईल. हे माझं तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस आहे. तर पहिला प्रश्न आसावरी ताई म्हणजे निवेदिता ताईसाठी. मी तिला कॉल लावते. हाय निवेदिता ताई. करण्यासाठी 100 अपराधाची वाट पाहावी लागली. तसं होणार आहे कधीतरी. आसावरीला कधीतरी कळणार आहे की नाही तिने एवढे लाड तिच्या मुलाचे करता कामा नयेत, किंवा आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना, मुलांनी आईचा कान सावला ती, तसं आसावरीच्या बाबतीत कधीतरी घडणार आहे असं मला वाटतंय. पण असं म्हणणं सुद्धा खूप सोपं असतं ना दुसऱ्यांना, की अरे हे असं करायला पाहिजे त्या बाईने, तर तसं करायला पाहिजे त्या बाईने, तिच्या मुलाला असं शासन केलं पाहिजे, मुलीला असं केलं पाहिजे. पण तेव्हा खरंच ती गोष्ट तुमच्या घरात घडते तेव्हा खरंच कुठली आई मुलाला टाकून देते? शक्य आहे ते? मला नाही वाटत. वाह. शुभ्रासारखी, या शुभ्रा या पात्रासारखी जर बायको हवी असेल हे म्हणणाऱ्याचंही मला कौतुक वाटतंय खरंच. कारण आजच्या जगात मला वाटतं खूप मुली ह्या शुभ्रासारख्या आहेत. म्हणजेच प्रॅक्टिकल आहेत, स्वाभिमानी आहेत, स्वावलंबी आहेत, हुशार आहेत. आणि अशा मुलींना समाजाकडनं बरेचदा सांगितलं जातं की अगं तुला हे शोभणार नाही, तुला ते शोभणार नाही. पण ह्या कशाची तमा न बाळगता त्या खूप छान कॉन्फिडेंटली जगत असतात. आणि मला वाटतं सोहम सारख्या मुलाला सरळ करायची ताकदही त्या मुलींमध्ये असते. त्यामुळे मला खरं तर सांगायचंय हे जे कोणी विचारलंय त्या व्यक्तीला की धाडसी गोष्ट आहे. तुम्हाला जर का शुभ्रासारखी मुलगी चालणार असेल, डेअरिंग करायचंय तर प्लीज करा. डेफिनेटली तुमचं आयुष्य छान होणार आहे. झंझावाताला, वादळाला आसावरी सारख्या शांत किनाऱ्याची गरज होती. वाह. किंवा आसावरींनी अभिजित राजांच्या आयुष्यात येणं म्हणजे कडकडत्या उन्हानंतर मिळालेला चांदण्यांचा गारवा. पण एक गोष्ट तर मान्य करावी लागेल की अभिजित राजे आणि आसावरी या दोघांच्या स्वभावात अतिशय तफावत असून, दोन विरुद्ध टोकाचे स्वभाव असून सुद्धा दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचं ऐकतात. याचाच अर्थ त्यांच्या नात्याची गाठ कुठेतरी ईश्वरानेच बांधलेली आहे. वा वा. आज आता नव्याने जगू लागलो. मला पण जरा बोलायचंय. पाटेकर जरा जागा द्या हो. हा म्हणजे अनेक प्रेक्षक मला नेहमी एक महत्वाचा प्रश्न विचारतात की आपले आजोबा म्हणजे माझे धरम जे आपल्याबरोबर आता काम करत नाहीत, पण तरीही प्रेक्षक त्यांना विसरलेले नाहीयेत.
त्यांचं खरंच सुलभा काकूवर प्रेम आहे का? अरे वा 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 वा, अरे हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न कोणी विचारलाय? काय कुठे कुठे अहो विचारलं का? मी पाहिलंय. तू कसं काय करते? पाहिलंय म्हणून सांग ना. पाहिलंय मी. म्हणजे काकू हा तुमच्या मनातला प्रश्न दिसतोय. काहीतरीच काय तुम्ही आपलं. क्या चला, बात आहे. आपण ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा कार्यक्रम पुढे सुरू करूया. आणि सुलभा काकू, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आजोबांना विचारून तुम्हाला नक्की सांगेन. संजीवनी ताई, माझ्या आजीला ना कमेंट टाईप करता येत नाही, तर तिने फोनच लावलाय. प्लीज एक प्रश्न विचार. बरं ना? बरं ऐका, आपला पुढचा प्रश्न आहे ना, तो एका आजीबाईंकडून आहे. आणि त्यांना वयामुळे मेसेज टाईप करता येत नाहीये, तेव्हा त्यांनी डायरेक्ट कॉलच लावलाय. हा, आणि ती निलेशची आजी आहे. हॅलो, ऐकू येतोय का माझा आवाज? हॅलो आजी. बोला बोला. हा बोला बोला. जीव अडकलाय रे माझा तुमच्यात. काळजी वाटते रे त्या आसावरीची तुझी. तो बबड्या सुधारणार आहे का? शुभ्राच्या नशिबी सुखाचा संसार आहे का? मला सांग ना रे. आजी, तुझ्या या प्रेमाने भरून पावलो बघ आम्ही सगळे. हे बघ, तुला काही होणार नाही. आराम कर, लवकर लवकर बरी हो. आणि खूप जगायचंय तुला अजून. हा, तुमच्या सिरियल साठी जगावं लागेल आता. हा. मी आणि माझी नात, आम्हाला दोघींनाही तुमचं गाणं इतकं आवडतं. 4 वर्षांची आहे माझी नात, पण तुमचं गाणं लागलं की नाचायलाच लागते. अगं काही नाही, इथे सीन शूट करत होतो आणि आशू आहे ना तो. अगं तू इथे आता हसायला हवी होतीस निवेदिता ताई. अगं काय जोक झाला माहितीये का? ए थांब थांब थांब, ऐक. अजय सर चिडलेत, मी जरा सीन संपवते आणि बोलते. बाय बाय. आशू नीटा. सोहम, मी तुझ्यासाठी मस्त खरपूस भाजलेलं भाजणीचं थालीपीठ करू का? पूर्ण सेवना घेती. बिझी असेल ना तेव्हा मी गप्पा मारेन किंवा मग काहीतरी तुला किस्से सांगेन. सर तुम्ही मस्त एखादं गाणं म्हणून दाखवा ना. तुम्ही किती छान गाता. हो ना निवेदिता ताई? हा गिरीश, खरंच गाणं म्हण. ऑलराईट, चल निवेदिता, माझं एक लाडकं गाणं तुझ्यासाठी खास. दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए, जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए, ऊंची ऊंची दीवारों सी इस दुनिया की रस्में प्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. बबड्या, तू बबड्या,
सरांचा फोन आला. ते म्हणाले एक नवीन सिरियल सुरू करतोय अगबाई सासूबाई, त्याचं म्युझिक तुम्ही करावं असं मला वाटतं. तर म्हटलं ठीक आहे, कथानक काय आहे? तर त्यांनी साधारण सांगितलं. म्हटलं ठीक आहे, लिहितं गाणं कोण लिहिणार? तर म्हणाले रंग्या गोडबोले. नमस्कार, मी श्रीरंग गोडबोले. अगोबाई सासूबाई या मालिकेचं शीर्षक गीत मी लिहिलेलं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा हे शीर्षक ऐकलं अगोबाई सासूबाई, तेव्हा मला पटकन आठवण झाली अगोबाई ढगूबाई या गाण्याची, सलील कुलकर्णी आणि संदीप खरेच्या. मग मी या मालिकेचं कथानक काय ते ऐकलं आणि मग मला फारसा लिहायला वेळ लागला नाही. कारण काय लिहायचं आहे ते त्या शीर्षकाने सांगितलं, कसं लिहायचं आहे त्यातल्या रिदमने सांगितलं. आवाज पण तसा पाहिजे. तर म्हटलं मधुरा दातार आहे की. वेळ संध्याकाळी 8:30 आणि कानांवर येतं, चांदण रातील प्रीतीचा सागर फेसाळ उधाणला, मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. स्क्रीनवर नावं दिसतात. गीत श्रीरंग गोडबोले, संगीत अशोक पत्की, गायिका मधुरा दातार. हे वाचताना आणि बॅकग्राऊंडला स्वतःच्या आवाजातलं टायटल सॉन्ग ऐकताना जो काही आनंद अभिमान वाटतो तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी झी मराठी, निलेश मयेकर सर आणि पत्की काका यांचे मी मनापासून आभार मानते. आणि माझं काय होतं, एक हायलाईट करायला म्हणून हा असं शब्द टाकूया असं मला वाटलं होतं. तर ते ऐकल्यावर ते म्हणाले एक सांगू का चुकीची दुरुस्ती, हा आच्या ऐवजी आहा, म्हणजे वा तारीफ करते असं. तर ते हिला पण सूट होईल निवेदिताला. पत्की काकांनी मला खूप छान समजावलं की एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला जशी कौतुकाने चिडवेल, अगदी तसंच ही सून आपल्या सासूला कौतुकाने प्रेमाने चिडवते, थट्टा करते. त्यामुळे तो सगळा मिश्किलपणा, खट्याळपणा पण ह्या सगळ्या फिलिंग्स गाताना आल्या पाहिजेत. आणि तसं गाण्याचा मी प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंच मी खूप खूप नशीबवान आहे. मला इतकी छान टीम मिळाली आहे. मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. काय ग, तर तुला एवढं एंटरटेन केलं आम्ही, आता तरी कंटाळा गेलाय का तुझा? का तुला काय जादूचे प्रयोग करून दाखवायचे? अरे पण जादूचे प्रयोग तुला करता येतात का? तुझा कंटाळा घालवण्यात पण येतात. एक्सक्यूज मी, तुम्ही गिरीश ओक आहात, अभिजित राजांनी आत्मनात येईल ते करून दाखवायला, कळलं ना? अरे आता मी आणि अभिजित राजे काय वेगळं आहे काय? ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन, यांची ही लुटूपुटूची भांडणं अशीच चालू असतात. राऊंड टाक. जरा साखर मिळेल का मला असावरी? अरे तिथेच आहे का? तो सांगायचंस ना मला, घेतेस की मी. बरं एक चमचा पण दे ना प्लीज. सर बिझी आहात? छे, चमचा पाणी खेळतोय. म्हणजे कॉफीसाठी पाणी ठेवलंय, साखर ढवळायला चमचा हवाय, आणि हे बघ, हे एवढे ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर. शूटिंग सुरू. आणि हा, शूटिंगला गेल्या गेल्या आसावरीला सांगा की पहिले जाऊन नवऱ्याला घरी घेऊन ये. अभिजित राजेंसारखा नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं. आणि इतके दिवस नवरा घरापासून लांब न राहिलेलाच बरा. अगं हो, पण अभिजित राजे स्वतःच गेले तर आसावरीचं घर सोडून. हो, पण कुणामुळे? त्या बबड्यामुळे ना. आणि आसावरीला पत्ताच नाही. अगं काय, गेले कित्येक दिवस मी या खोलीत बंद आहे ना, त्याच्यामुळे बाहेर काय चाललंय मला खरंच काही माहित नाहीये. आणि खरं सांगू का, आसावरीचं तिच्या बबड्यावरती इतकं आंधळ प्रेम आहे ना, त्यामुळे त्याचं काय चाललं असतं तिला कधीच माहिती नसतं. पण थांब, आता थोड्याच दिवसात मी जाणार आहे ना सेटवर, आता सगळं बरोबर होईल बघ. घे, लिहूनच हवंय ना तुला? माझा निर्णय झालाय. सोहमचं शिक्षण झाल्यावर अभिज किचन आसावरी आणि शुभ्राच्या नावावर असेल. आणि सोहमला ते चालवण्याची परवानगी असेल. हा काय फालतूपणा आहे? हो, मग
माझा हात सोड. तो बघा काय करतो, बघितलं का तुम्ही? अहो तुमच्या नोट्स सोडा मला. आजोबा ओरडायचे पण मनस्ताप नव्हता. एकदम माझ्या हिशोबाने जगत होतो मी. ना कोणाची कटकट होती आणि ना कोणी फुकटचे सल्ले देणारं होतं. ना कोणी माझ्या आईचे कान भरणारं होतं, ना शुभ्राला फूस लावणारं. अरे हो, ते दिवस आठवले ना की मला एक गोष्ट लक्षात येते. तेव्हा ना मला कसलाच ताप नव्हता, कारण मला बाप नव्हता. तुमच्यापैकी कुलकर्णी कोण आहे? आणि जर का तुमच्यापैकी कोणीच कुलकर्णी नसेल तर आज माझ्या बाबांचं श्राद्ध घालण्याचा अधिकार तुमच्यापैकी कोणालाही नाहीये. सोहम, तू काय बोलतोयस? हे कशालाही सवय नेसून जेवण बनवायची नाटकं करायची? हे पान वाढून कोणावर उपकार करतायत? वर्षभर तशी बाबांची आठवण कोणालाच येत नाही. सोहम, इतकी वर्ष जे आपण करत आलोय ते यावर्षी जर तुला करायचं असेल ना तर काढून टाक ते मंगळसूत्र. ते मंगळसूत्र काढ. ते काढ मंगळसूत्र, नाही तर मी काढतो ते मंगळसूत्र. सोहम, सौरीला जेवायला लावा आणि तू जेवून घे. मी करतेच तो प्रयत्न. तिला असं अर्ध्यात सोडून जा, म्हणजे अभिच किचनला जावं लागतंय ना, म्हणून. घेईन मी त्यांची काळजी. आमची मैत्री तुटली आज तर. आमची मैत्री तुटली. शुभ्रा, तू शांत हो. मला कळतंय, सगळं कळतंय ग, आणि आपण दोघंही सारख्याच परिस्थितीत आहोत ना. तू तुझं मंगळसूत्र दूर केलंयस आणि मी ते घर. सर, तुम्ही गेलात आणि त्या घराची रया गेली हो. मला खूप एकटं आणि फरक वाटतंय सर. त्या घरामध्ये माझा ना जीव गुदमरायला लागलाय हो. मला कळतंय शुभ्रा, माझ्या एका निर्णयाने हे सगळं झालंय, पण तू काळजी करू नकोस. मीच हे सगळं नीट करीन. हो का? बाळा, तुला पाणी देऊ का? चहा कॉफी घेतोस काही? ए आई आई आई, काय करतेस? बॉय माझा बॉय, माझी कामं करायला आलाय इथे. बापड्या, अरे
त्याला काय काम सांगतोयस तू? आई राहू दे, माझा बॉय येतो आता. माझी सगळी कामं ना तोच करणार आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हालाही माझ्या कामांचा त्रास नाही. स्वतःची कामं स्वतः करायला घाबरलायस का तू सोहम? स्वतःची कामं स्वतः तुमच्यासारखी गरीब लोक करतात. माझ्याकडे पैसा आहे बॉय ठेवायला. आणि उद्या जेव्हा माझी गाडी येईल ना, तेव्हा सुद्धा मी ड्रायव्हर ठेवणार.